इच्छुक असल्याचं पण समजतं. हे चांगलं आहे रे. आता एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आणि त्याचबरोबर स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, या दोन्हीवर विश्वास ठेवून जी लोक आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतात त्या गोष्टीचा आनंद आहे. आणि मी सुरुवातीपासूनच तुम्हाला सांगत आलेलो आहे की ऑपरेशन टायगर आमचं 365 दिवस 24 तास असतं आणि त्या माध्यमातून शिंदेसाहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे मेहनत करत आहेत. राज्यामध्ये गल्लोगल्ली ज्या ज्या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्याला गरज आहे त्या ठिकाणी फिरत असतात आणि त्यामुळे त्यांच्यावर विश्वास लोकांनी ठेवला तर त्यात गैर काय. जयंत पाटील यांची पण भेट झाली, त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगाल? काही ऑफर देणार तुम्ही त्यांना? मला असं वाटतं की सगळेच नेते मंडळी आता शिंदे साहेबांना भेटत आहेत, आमच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. संजय राऊत साहेबांनी परवाच्या दिवशी शरद पवार साहेब जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांना भेटायला आले त्यावेळेस ट्विट केलं किंवा त्यावर ताशेरे ओढले, नाराजी व्यक्त केली. मला असं वाटतं की ज्यावेळेस उद्धव साहेबांनी 2019 साली भारतीय जनता पक्षाबरोबरची युती तोडून महाविकास आघाडी स्थापन केली, स्वतः मुख्यमंत्री झाले, त्यावेळेस संजय राऊतांनी का नाराजी व्यक्त केली नाही? त्याच वेळेस शरद पवार साहेबांनी त्यांना सहकार्य केलं. म्हणजे त्यावेळेस शरद पवार साहेब चांगले होते कारण तुम्हाला मुख्यमंत्री केलं होतं. आणि आज शरद पवार साहेब फक्त काही कामाच्या निमित्ताने जर विधानभवनात आले आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या कॅबिनमध्ये बसून त्यांच्या आमदारांची बैठक घेतली. महाराष्ट्राची संस्कृती आहे, परंपरा आहे आदर तिथे करण्याचा, आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्याचा सन्मान केला तर चुकलं कुठे? त्यावेळेस ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाबरोबर युती तोडली त्यावेळेस तुम्हाला काही वाटलं नाही का? त्यावेळेस का नाही तुम्ही अशा पद्धतीने विचार केला की नाही आता शरद पवार साहेब करतात ते चुकीचं आहे? तुमच्या पोटामध्ये आता दुखायला लागलं त्यावेळेस जेव्हा उठाव झाला महाराष्ट्रामध्ये, काही आमच्यासारख्या लोकांना जेव्हा त्रास झाला, तुम्ही त्रासातून मुक्त झालेले नाही, तुम्ही स्वतः जेलमध्ये होतात. आता मात्र ज्या शरद पवारांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं होतं त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही बोलत असाल तर हे काळ कोणासाठी थांबत नसतो. काळ हा रोज काही ना काही बदल हा करत असतो. संजय राऊत जर व्यतीत असेल तर त्यांना पण तुम्ही पक्षामध्ये घेणार का तुमच्या? त्यांना पण ऑफर देणार? सर्वस्वी निर्णय हा एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. परंतु मला असं वाटतं की भविष्यामध्ये अशाच जर काही घटना घडल्या तर संजय राऊत साहेबांनी सामंजस्याची भूमिका आतापासून सुरुवात करायला पाहिजे. नाहीतर त्यांचे वरिष्ठ नेते मंडळी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर हातमिळवणी करतील आणि संजय राऊत साहेब एकटे राहतील. नक्की. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.